चांगल्या पद्धतीचा कौशल्य विकास या दोन्ही गोष्टींवर येत्या काळामध्ये आपण फोकस करू। ज्या ज्या लोकांनी याकरता उत्तम अशा प्रकारचं नियोजन केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आमच्या शैला मॅडम नव्याने आता या विभागात आले आहेत, अतिशय अनुभवी अधिकारी आहेत, अतिशय फोकस्ड अधिकारी आहेत। नियोजन विभागात अतिशय उत्तम काम त्यांनी यापूर्वी केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे सावकारे साहेब त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्या या साथीतून हा विभाग वेगाने पुढे जाईल आणि पुढे जात असताना या ज्या रेशीम गाठी आपल्याला बांधायच्या आहेत त्या उत्तम प्रकारे आपण बांधू शकू हा विश्वास मी व्यक्त करतो। आज जे सर्व आमचे शेतकरी व्यापारी या लिलावात सम्मिलित झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। काही या क्षेत्रात उत्तम काम करणारे त्यांचंही आपण अभिनंदन केलं आहे, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। सोबतच आज अंबडला निजामकालीन पोलीस स्टेशन जे आहे त्याच्याऐवजी आता नवीन भारतकालीन पोलीस स्टेशन हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येलाही प्राप्त झालं आहे। त्याबद्दल पोलीस विभागाचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि आत्ता आपण एक सत्कार देखील केला। खरं म्हणजे कधीकधी खंत वाटते की घटना इतकी वाईट आहे की त्याबद्दल आपण खंत व्यक्त करावी की चांगलं त्याला न्याय मिळाला म्हणून समाधान व्यक्त करावं। पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये सातत्याने क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये वेगानं निर्णय आपण आणतो। कुठेतरी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर वचक बसला पाहिजे आणि याही गुन्ह्यामध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला केवळ 53 दिवसामध्ये या ठिकाणी शिक्षा झाली। 20 दिवसात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि 33 दिवसात पुढची कारवाई झाली। मला असं वाटतं की अतिशय समाधान वाटणारी ही गोष्ट आहे। पोलीस विभाग आणि प्रॉसिक्युशन या दोघांचे मी मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो। सोबतच आज आपण 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण केलं आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व रुग्णांना स्वास्थ्य आणि आरोग्य लाभ व्हावा अशा शुभेच्छा देतो आणि या उत्तम कार्यक्रमाला तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुढल्या बातमीकडे मोकाट कुत्र्यांनी